नर्मदे हर. गुरशी गावातून निरोप घेताना अतिशय वेगळ्या पद्धतीचं असं शिवलिंग बघायला मिळालं. दर्शन झाले बाबांचे. आणि आजच्या दिवसाची सुरुवात करण्याआधी दर्शन घेऊ. समोरच मैयेचं दर्शन पण होणार आहे. आणि हा आहे लाल बाबांचा आश्रम. ते बाबा कपडे पण लाल घालतात, त्याला सगळं लाल लाल असतं म्हणून त्यांना लाल बाबा म्हणतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आजची सकाळ अशी झाली आपली मैयेच्या दर्शनाने. सूर्य भगवान आणि मैया दोघांचे एक साथ दर्शन झाले. आजचा प्रवास हा जास्ती आहे आज सांगितलं आम्हाला. 40 किलोमीटर पर्यंतचा प्रवास करावा लागू शकतो, कारण ताटाने प्रवास आहे आणि आश्रम थोडा लांबवर आहे. दुपारपर्यंत आश्रम आहे, पण संध्याकाळचा आश्रम थोडा लांब आहे असं सांगितलंय. आता प्रत्यक्षात गेल्यावर कळलंच काय. नर्मदे हर. नर्मदे हर. आपल्याला शोलेसारखा पूल लागलाय एक, बांबूंपासून लाकडांपासून बनवलेला आहे, आणि तो पार करायचा आहे. रस्ते असे आज उतार चढाव आणि सगळे शेतातून 2 दिवसापासून असेच रस्ते. अजूनही 2 दिवस असे रस्ते असू शकतात. हा पूल आहे, त्याच्यातले काही लाकडं पण तुटलेले वाटते. नर्मदे हर. नर्मदे हर. आता मैयाच्या भरोश्यावर मी हा पूल पार करणार. तरी नशीब आपलं असं आहे का वजन जरा कमी झालंय. पहिले 102 किलो वजन घेऊन जर या पुलावून चालायचा प्रयत्न केला असता तर कदाचित अडचण आली असती. काही ठिकाणी लाकडे तुटून जायले. पूल भक्कम असावा एवढीच मैयेच्या चरणी प्रार्थना. बाबाजी तर गेले सुखरूप त्या बाजूला. आता आपली जाण्याचं टाइम झालाय. नर्मदे हर. तर मोबाईल ठेवून द्यावा लागणार आहे. असा पूल आहे. बाबाजी वाट पाहते कधी येतोय मी त्या बाजूला. नर्मदे हर. नर्मदे हर. या लाकडाच्या पुलावून सुखरूप लँडिंग झालं माझं या बाजूला, त्यामुळे मैयेचे आभार. नर्मदे हर. नर्मदे हर. भोलेनाथांची सुंदर असं पिंड बनवली आहे. आपण इथं थांबलो होतो आराम करण्यासाठी. बाबाजींनी चहा प्रसादी दिली सर्वांना. नाही, सगळ्यांचीच सेवा करतात ते बाबाजी. हर कोई आता है उनको भी आप चाय प्रसादी पिलाते. तो ये बाबाजी का भाव भी बहुत सुंदर था. अरे ये जो महाराज है छोटे, ये बहुत नटखट है. हंसते तो ऐसे है कि जैसे स्वयं मैया बुला रही है आपने. आणि घर अतिशय सुंदर सुंदर सजवलेलं आहे घर. नेहमीप्रमाणे इथली संस्कृतीचे गाडे बाबा बसले. हे बोलणार असं मग घर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आपण जो लाकडाचा पूल पार केला तो या बाबाजींनी आणि यांच्या घरच्यांनी मिळून बनवलाय. यांचे भाऊ बंद आहे सगळे आणि त्यांनी हा पूल बनवलाय. त्यामुळे परिक्रमावासींना नदी पार करण्यासाठी अतिशय सुलभता झाली. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परत एकदा तटावर आलोय आणि मैया आपल्याला हे सुख कायम कायम भेटतंय मैयेचं. कारण आपण रस्ता मार्ग जो होता हायवेचा तो न अवलंबता आपण तटमार्ग अवलंबला आणि तेच फळस्वरूप आपल्याला मैयेचं दर्शन होतंय. थोडं गावावर चढावं लागतं
परत ताटावर येऊन जातो. आणि लोक छोट्या छोट्या होड्या करून मध्ये जातात, मच्छीमारी पण करतात आणि शेती पण लावतात मैयाच्या पात्रात. मैयाचं पाणी उतरलं की लगेच शेती चालू होते. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. तात्पुरता का व्हायना मैयाचा निरोप घेऊ, दर्शन करू आणि पुढे निघू. ते बाबाजी येत आहे मागून. आपण आत्ताच आश्रमात बालभोग घेतला आणि पुढच्या रस्त्याला प्रारंभ. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. तुम्ही सकाळी लोड उचलला की बाबा घाबरून 40 किलोमीटर जायचं आपल्याला. पातर्डीच्या दोन्ही मैया भेटले परत आपल्याला. हे नवीन बाबाजी त्यांना जॉईन झाले. हा, एक मिनिट घेतो. आणि आळे फाट्याच्या मैया आहे. बाबा कुठले आपण? नाशिक सांजेगाव नाशिकचे. आणि हे बाबा ते पण सांजेगावचे. नंदुवाळू पांडे, नंदू जिल्हा नाशिक. हे सगळे महाराष्ट्राची गँग आहे. आणि महाराष्ट्रीयन लोक इतके पळते असं सगळ्यांचं म्हणणं आहे. सगळ्यात जास्त पळतात आणि एमपी वाल्याने फक्त महाराष्ट्रांना बदनाम करत ध्यान ठेवलंय. सगळं त्रास देतात ते एमपी वाले. आणि कुणी कुठे त्रास देत नाहीये. त्रास नाही देते पण चालते जास्त असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि याला कारण फक्त एकच आहे, विठू माऊली. कारण लोक सगळे वाऱ्या करतात, त्यांना इतकी सवय असते चालण्याची, त्यामुळे चालण्याची काहीच अडचण येत नाही कोणाला. त्याच्यामुळे अंतर थोडं जास्ती जरी चालले तरी भाव एकच असतो की मैयेची परिक्रमा करायची आहे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी माऊली. राम. नर्मदे हर. आज परत एकदा योग आला मैयेच्या ताटावर चालण्याचा. मैयेच्या पात्रातून चालताना नेहमीच आनंद होतो. आज परत एकदा तटावर आल्यामुळे आनंद द्विगुणित झाला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आज सायंकाळचा प्रवास असा चालू आहे मैयेच्या ताटावरून. आणि बराच वेळपासून हाच आहे. आज संध्याकाळपर्यंत उशिरा थांबसतो हाच मार्ग असणार आहे. शेजारीच मैया वाहते. मैयाच्या काळाने प्रवास करताना एकदम भारी वाटतंय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. सायंकाळचे वाजले 4:45. आपण बसलोय मैयाच्या किनारी. असा नजारा आहे. हे आपले दंड. हे बाबाजी इथले लोकल आहे, येतेच राहतात. हे वृंदावनचे बाबाजी, हे आपले गाडे बाबा. याचा आनंद घेत आहे सगळे. आणि आज सकाळी खरं सांगायचं तर आपण भोजन प्रसादी काही भेटली नव्हती. सकाळीपासून आपण याच्यावरचे बिस्किट हे असं तसंच आणि बालभोग घेतला होता, पण भोजन प्रसादी झाली नव्हती. त्याच्यामुळे मैयाने आपल्याला मस्तपैकी हराभरा दाना दिला आहे. तर वातावरण बघा, मैयाच्या किनारी अतिशय सुंदर शांत. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण जाणार आहे पुढे आश्रमाकडे. आश्रमात पोचू आपण एक अर्ध्या तासात पोचून जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि हे सगळ्या मैया भूक लागली, आज उपास आहे मैयाला. चालतं का पण वाटाणे वाटाणे चालतं का उपासाला? नाहीये. हा, उपास नाहीये पण आज काही नाही, उपाशी नाही ठेवलं मैयेनी.
सकाळी बालभोग खाल्लंय माहिती आहे का सगळ्यांनी. आम्ही पण खाल्लंय, आता वाटाणे बी खाल्ले सगळ्यांनी तोडू तोडू. उपाशी म्हणजे निरंकार, त्याला उपाशी म्हणतात. हा, उपाशी राहिले नाही आणि आता संध्याकाळी दणकून खाणार आहे सगळे. आणि आज एकादशी आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी उपास पाळावा लागतो. मैयाच्या किनारी चाललोय आपण आता सगळेच. नर्मदे हर, नर्मदे हर. आज मैयाचा निरोप घेऊ आपण आणि उद्या परत भेटण्याच्या आशेवर. असा घाट आहे, मैया येत आहे चढून वरती. एवढी पायपीट केल्यानंतर या शिड्या थोड्या मोठ्या आहे, चढायला जरा अडचणीचे आहे, पण तरी काहीच अडचण नाही. परिक्रमा करताना कोणत्याही गोष्टीत कशाचीच अडचण नाही येत. आणि आली तरी मैया सांभाळून घेते. नर्मदे हर, नर्मदे हर. खरंच माया सांभाळून घेते ग बाई. आणि हा समोरच आपल्याला जिथं जायचंय आश्रम आहे, तिथे शंकराचार्यांची समाधी आहे, तिथे जाणार आहे आपण. नर्मदे हर. हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम हरे. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.